दिनांक 9 सितंबर को लगभग 6 बजे कल्याण रेलवे स्टेशन क्षेत्र में गश्त के दौरान सहायक पुलिस निरीक्षक भुजबल और जांच दल के पुलिस कर्मियों को कल्याण रेलवे स्टेशन क्षेत्र में 6 महिलाएं संदिग्ध अवस्था में घूमती हुई मिली। MPC 7438 धनगर की सहायता से उक्त महिलाओं को हिरासत में लिया गया और जब उनसे कुशलतापूर्वक पूछताछ की गई तो उन्होंने बताया कि वे बांग्लादेश की है और उनके पास भारत में रहने का कोई वीज़ा नहीं है। जब महिला पुलिस अधिकारी की मदद से 6 महिलाओं की तलाशी ली गई तो पता चला कि वे अपने मोबाइल फ़ोन और 88 सीरियल नंबर से शुरू होने वाले मोबाइल नंबरों पर IMO ऐप का उपयोग करके व्हाट्सएप पर चैटिंग और कॉलिंग कर रही थी। इसके अलावा कुछ महिलाओं के पास बांग्लादेशी नागरिक होने के प्रमाण भी थे, जैसे कि बांग्लादेश से जन्म प्रमाण पत्र और बांग्लादेश राष्ट्रीय पहचान पत्र। उपरोक्त महिलाओं को और एक पुरुष से पूछताछ करने पर उन्होंने स्वीकार किया कि वे बांग्लादेश से गुप्त रूप से भारत में प्रवेश कर वहां से ट्रेन द्वारा मुंबई आए थे। उक्त महिला और पुरुष बांग्लादेशी नागरिकों की जानकारी माननीय वरिष्ठों को दे दी गई है और उक्त महिला और पुरुष के विरुद्ध आगे की उचित कार्रवाई की जा रही है। कल्याण मुंबई से रंजित मस्के की रिपोर्ट। 7 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। नक्की काय प्रकार आहे? महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन आहे। कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागामध्ये नियमित आपले DBचे अंमलदार अधिकारी आणि महिला अंमलदार ह्या गस्त करीत असतात। तर ते गस्त करीत असताना API स्वप्नील भुजबळ यांना 5-6 महिला एकत्र फिरताना आढळून आल्या। त्यांनी महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने त्यांना चेक केलं असतं, त्यांची माहिती घेतली असता त्यांच्याकडे काही संशयास्पद कागदपत्र आढळून आले। त्याची पडताळणी केली असता ते कागदपत्र आणि त्यांचे जन्मदाखले हे भारतीय नसल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजून एक पुरुष त्यांनी ताब्यात घेतला। असं एकूण 6 महिला आणि 1 पुरुष बांग्लादेशी असल्याचे त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले। त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई MFC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करीत आहे। सर, यांच्याकडे भारताचा आधार कार्ड देखील सापडला, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। यांच्याकडे बरेचसे कागदपत्र हे बांग्लादेशी असल्याचे सापडून आलेले आहे। तरच त्यांच्याकडे मोबाईल पण आहे। त्या मोबाईल ॲपमध्ये +88 आणि त्यांचा ॲप आहे, त्याच्यावर चॅटिंग आणि इतर सगळे ते बोलत असल्याचे आढळून आलेले आहे। त्यावरून ते बांग्लादेशी असल्याचे हे दिसून येत आहे।